चहा देऊ तुला? जय, तूच असा रागराग केला तर कसं चालेल? ऑलरेडी इंटरव्ह्यूला जायचं म्हणून मी खूप नर्वस आहे आणि त्यात तू एनकरेज करण्याच्या ऐवजी मला टेन्शन देतोय. मी एनकरेज केलं असतं, पण हा निर्णय जर 4 दिवसांनी घेतला असतास तर अजून पूर्ण रिकव्हर झाली नाही असतो. डोळे सांगतायत किती अशक्त असते. अरे 4च दिवस झालेत हॉस्पिटलमधनं येऊन, लगेच निघालीस इंटरव्ह्यूला. अरे मी तेच तर सांगतेय, मला 4 दिवस झालेत घरी येऊन. आता थोडासा अशक्तपणा तर असेलच ना. आणि तसंही मी आता घरची सगळी कामं करते, त्याच्यामुळे मी मस्त फिट अँड फाईन झाले. आणि आज मी तुझ्या आवडीचा नाश्ता पण बनवणार आहे. सो मला पटकन सांग, काय खायचंय तुला? काही नकोय मला. खूप स्ट्रॉंग झालेस ना तू. स्ट्रॉंग झाले म्हणजे मी होतेच मुळात स्ट्रॉंग. आणि जे डॉक्टर म्हणाले ना की गोळ्यांच्या रिॲक्शनमुळे मला झालं होतं, अदरवाईज मी मस्त ठणठणीत आहे. बघ ना माझ्याकडे. थोडक्यात काय, काही झालं तरी तू ऐकणार नाहीयेस. माझं काय म्हणणं आहे, हे जॉब इंटरव्ह्यू जरा पुढे ढकल ना. तुला बाहेर जायचं ना, जा ना कुठेतरी जवळपास, फिरून ये, भाजीपाला घेऊन ये. हवं तर रोज सकाळी माझ्याऐवजी तू जात जा दूध आणायला. बस. दूध आणायला आणि मी जाऊ देणार आहेस? का? नाही, काय ना की दूध आणायच्या वेळात तुझं लाडकं काम असतं हे माहित नाहीये का मला? सकाळपासून मीठ साखर पाणी घेतलंयस का? नाही ना. सतत दुसऱ्यांची काळजी करा फक्त. स्वतःकडे काही लक्ष द्यायला नको. देत जा ना ग स्वतःकडे लक्ष जरा. नाही देणार. काय? तू आहेस ना रे. ये पी. हा. ठसका लागला. संप. संपलं. जय, आज काय घालून जाऊ मी इंटरव्ह्यूला? मला नाही माहिती. ओके अँग्री यंग मॅन, निदान पवई आणि साकीनाक्याला कसं जायचं हे तरी सांगाल का तुम्ही प्लीज? अप्लाय करताना मला विचारून केलं होतंस. जा कशी. अरे मी गेले 2 दिवस कंपनीचे प्रोफाइल्स घेऊन तुझ्या मागे मागे फिरतेय. तू कंपनीचं नाव तरी ऐकून घेतलंयस? कारण मला तुझ्या या नोकरीपेक्षा तुझी जास्त काळजी आहे. आणि मला आपल्या स्वप्नांची जास्त काळजी आहे. एक मिनिट, काय करतोस तू हे? काय जॉबला लागण्याआधीच बॉसिंग करणार आहेस? म्हणजे मी नाही समजले. तुझ्या कपड्यांना हातही नाही लावायचा का आता? तसं नाही रे, मी हे घालून कसं जाणार? हे हॅलो, तुझंच आहे का? तुझ्या आईला बोलू का आता हे घालायला? ए, मला म्हणायचं होतं की हे असे कपडे घालून मी कशी जाणार? लग्नाआधी कशी घालायचीस तसंच. अरे म्हणजे मी इथे हे असे कपडे कधी घातले नाहीयेत ना म्हणून. हे असे कपडे म्हणजे चाळीतल्या भरपूर मुली असेच कपडे घालून जातात जॉबला. अच्छा, बरंच लक्ष असतं चाळीतल्या मुलींकडे. काय?
कुठल्या काळात जगतोय आपण? कसला भाऊ करतेस? अरे म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मी हे जर असे कपडे घालून गेले बाहेर तर मग लोक काय म्हणतील. आदिती, फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. 2-2 इंटरव्ह्यू आहेत ना, त्याच्याकडे लक्ष दे जरा. हा एक प्रॉब्लेम झालाय. सर्टिफिकेट्सवर सगळ्यांवरती तुझी नावं आदिती दाभोळकर अशी आहेत. ओ या, मी आदिती खानोलकरच्या नावाने ऍफिडेव्हिट केलेलं आहे, ते या सर्टिफिकेट्स बरोबर ठेवलं. सो स्वीट. जय, अजूनही रागवलायस माझ्यावर? जय, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. काही दिवसात आपलं हे घर नाही राहणार आणि त्यात महागाई इतकी वाढतीये की तुझ्या एकट्याच्या पगारावर घर कसं चालेल. आणि तुझं कमिशन पण मिळायला कधी कधी उशीर होतो ना. मी तक्रार करत नाहीये, पण मला इतकंच म्हणायचं की एक फिक्स्ड इन्कम घरी येत राहिलं ना तर आपल्याला दोघांनाही बरं पडेल. म्हणजे कसं आहे ना की एकदा का घर खर्च पार पडला की मग झालं. म्हणजे मग तू तुझं काम पण एकदम टेन्शन फ्री करू शकतोस ना. आणि मग काय बाबा, तू एकदा का मोठा बिझनेसमॅन झालास ना की मग मी जॉब वगैरे काही करणार नाही. मी मस्त राणीसारखे राहीन आयुष्यभर. जय, मी आज फक्त जॉब इंटरव्ह्यूला जातेय. लगेच काय उद्या मला जॉब लागणार आहे का? तुला हा जॉब नक्की मिळेल अशी खात्री आहे माझी. हो? आणि हे कसं सांगू शकतोस तू? कारण कुठल्याही सिच्युएशन मध्ये माणसं टॅकल करण्याची मास्टर असतो. हो का? पुरे झालं आता माझं कौतुक. बरं ऐक ना, मी काय म्हणते ते. म्हणजे बघ, कसं आहे ना की दादांचा आहे ना 22,000 पगार आहे आणि त्या पगारात सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालतं. सो जर मला निदान एक 15-20 हजार जरी पगार असला ना तरी आपण आपला संसार खूप छान चालवू, हो ना? रागवल्यावर ना एकदम बाबांसारखं वागतो माझ्या. माझ्या करिअरचा श्रीगणेशा आज मी तुला स्मरून करते. आजपर्यंत जयचं स्वप्न मी फक्त पाहत आले, पण आजपासून मला ते स्वप्न त्याच्या सोबतच पूर्ण करायचंय. आणि म्हणून मला ही नोकरी मिळणं खूप गरजेचं आहे. काही दिवसांनी आमच्या डोक्यावर हे छप्पर राहील का नाही मला नाही माहित. आणि अशा वेळेला मला आणि जयला कुणाही समोर हात पसरायला आवडणार नाही. आणि अशा वेळी आमचा स्वाभिमान जपायला आम्हाला नोकरीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसेल. म्हणून देवा प्लीज आज मला ही नोकरी मिळू दे. बाप्पा, तुझा आशीर्वाद हिच्या सोबत असू दे. काय बाप्पाला बरोबर येण्यासाठी विनवतेस? चल लवकर ना, तो उशीर होईल. ऑल द बेस्ट. वाव, एवढा रागवलायस तरी गजरा आणायला विसरला नाहीस हा? हो, मी काही विसरत नसतो. हे घे. आणि इकडे दे, मी ठेवतो. इतकं प्रेम करतोस ना माझ्यावर, मग नाकाच्या शेंड्यावर जरा उडवत का नाहीस? का मी उडवू? मला अजूनही असं वाटतंय तू नोकरी नाही करावीस.
हो का? मग मगाशी देवाकडे यश का मागितलंस माझ्यासाठी? जय, तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते मी तुला. निघूयात, उशीर होतो. जय, मला माहितीये तुझ्या डोक्यात काय चाललंय, पण तुला कळत कसं नाहीये की आपण दोघंही कमवायला लागलो ना तर आपल्यापैकी एकाची कमाई आपण सेव्ह करू शकू. आणि याच ठिकाणी जेव्हा उद्या टॉवर उभा राहील तेव्हा आपण दादा, बहिणी आणि अण्णांना पुन्हा इथे राहायला बोलवू शकतो. जरा साधं सोपं गणित आहे हे जय. चला निघूया. माझं स्वप्न पूर्ण करायला मला मदत करशील ना? अय्या, हे कपडे घालून जाणार आहेस तू इंटरव्ह्यूला? हो. वहिनी, अगं MBA केलंय तिने, तिला असंच जावं लागणार ना. माझी काहीच हरकत नाहीये. पण अण्णांना बघा काय वाटतंय ते. चला. चल. अण्णा नमस्कार कर. यशस्वी भव. सदा काका नमस्कार कर. ओळखलत की नाही हा आपल्या आदितीला? कोण आदिती? वाह, काय स्मार्ट दिसते आपली सुनबाई. एकदम ऑफिसर सारखी. तब्येतीची काळजी घे. आणि काय खाल्लेस की नाही? हो. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. छान होते हा इंटरव्ह्यू. थँक्यू. आणि मी काही बोलले मनाला लावून घेऊ नकोस हा. नाही वहिनी. एक सांगू, एकदा नोकरी लागली ना की हे असे कपडे ऑफिस मध्ये गेल्यावर घालत जा. हा, नाही, म्हणजे कसं आहे ना की आपल्याला ह्या अशा कपड्यात बघायची चाळीतल्या लोकांना सवय नाही ना. उगाच काहीतरी गैरसमज व्हायचे नाही. नाही, तसंच काही नाही. त्या सावंतांची संगीता सुद्धा असेच कपडे घालते की ऑफिसला जाताना. हो, हा. मी कधी बघितलं नाही तिला. नाही हो, असं कसं? आई, आमच्या आई खूप साधेपणाने राहिले. त्यांची इमेज आहे चाळीमध्ये, ती जपायला नको. नाही, कसं आहे, आपल्या आईंचा मान आपणच ठेवायला हवा, हो की नाही? मग वहिनी, तुझा आशीर्वाद देऊन झाला असेल तर निघू आम्ही. अय्या, हो हो, म्हणजे काय, मी झळमेला बोलतच राहिले. पण तू लक्षात ठेव, हे बघ ती आजारी आहे हा, तर बाहेरचं काही खाऊ नका. आणि वेळच्या वेळी घरीच या जेवायला. मी करते हा काहीतरी चांगलं. हा, ऑल दी बेस्ट. छानच होईल इंटरव्ह्यू. अण्णा येतो. सर, सगळे पत्रव्यवहार माहिती आहेत मला. याआधी एका फिनान्स कंपनीत सगळे करस्पॉन्डन्स मीच सांभाळायचे. आणि सर, त्याचे सगळे डिटेल्स आहेत त्या फाईलमध्ये. बरं, काय अपेक्षा काय आहेत तुमच्या? नाही, कसं आहे, 1-1.5 वर्षाचा गॅप पडलाय तुमचा. आमच्याकडे सगळ्या गोष्टी अपडेटेड असतात. तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. नाही, मी शिकवीन तुम्हाला. पण माझा महिला कर्मचाऱ्यांच्या बरोबरचा अनुभव जरा वाईट आहे. म्हणजे त्यांना काही शिकवायचं असलं तर त्यांना वेळ नसतो, त्यांना घरी जायचं असतं. बरं, या गॅप बद्दल म्हणायचं झालं तर तुम्हाला पगार किती द्यायचा हा एक प्रश्नच आहे. सर, खरं सांगायचं तर कुठून तरी सुरुवात करायचीच होती मला. आणि फ्रँकली स्पीकिंग, $12,000 ते $15,000 चालतील सर मला. सर, फार अपेक्षा नाहीये माझी. नाही, पण आमच्या अपेक्षा आहेत ना. तुमच्यासारख्या क्वालिफाईड महिलेला अपॉइंट करायचं म्हणजे आमच्या तुमच्याकडून अपेक्षा असणारच. आणि तुम्ही त्या पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू सो मच सर. तुमची निराशा नाही होऊ देणार मी. गुड, व्हेरी गुड.
बरं, मग तुम्हाला 15,000 पगार चालेल? बरं, 17,000? यापेक्षा वाढवून मी देऊ शकत नाही. आता माझी अपेक्षा सांगतो. तुमचं काम जरी सेक्रेटरीचं असलं तरी तुम्हाला माझी पर्सनल मॅनेजमेंट सांभाळावी लागेल. माझ्याबरोबर ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावं लागेल. नो प्रॉब्लेम सर, काहीच हरकत नाहीये माझी. नाही, प्रॉब्लेम होता तो. घरी जायला उशीर होतो. नाही, तुमचं लग्न झालंय म्हणून म्हटलं. लग्न नसतं झालं तर काही प्रश्नच नव्हता. नाही सर, खरंच काही प्रॉब्लेम होणार नाही. पण सर फक्त मला वेळ कळू शकतो का? नाही म्हणजे तसं मला घरी कळवण्यासाठी म्हणून विचारते मी. वेळेचं म्हणाल तर वेळ मला हवा तितका. इथे आल्यानंतर जायची वेळ विचारायची नाही. एकदा जॉबवर आलात की नवऱ्याचा वेळही माझाच. आणि त्याचा अधिकारही माझा. नशिबानात की मी तुमच्या केबिन मध्ये तुमच्या मुस्काटात खेचली. हीच गोष्ट मी 4 चौघात सुद्धा करू शकते तुमच्या स्टाफ समोर. कळलं? सॉरी सॉरी काय सॉरी? काय सॉरी? डोळे फुटले, दिसलं नाही का मी येते ते? चुकून धक्का लागला मॅडम. चुकून धक्का लागला? चुकून लागला धक्का? सगळे पुरुष ना सारखेच आहेत. मिस कोरडे, येस सर. फाईल बघू. लग्न झालंय हे सांगायचं नाही, लक्षात आहे ना? हो. घाबरू नकोस. सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दे. हा? मी सगळी सेटिंग लावून ठेवलेली आहे. नोकरी तुलाच मिळणार. डोंट वरी. ओके, बस 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 तू बस. नाही ना मॅडम? नाही ना मॅडम? ही फाईल मी बघितली आहे. सरांनी बोलवलं की ही फाईल घेऊन आतमध्ये ये. ओके. लग्न नाही ना झालं त्यांचं? नाही, लग्न नाही झालेलं अजून त्यांचं. सॉरी. विचारायलाच पाहिजे. नियम म्हणजे नियम. ओके. हा. एक्सक्यूज मी, आय एम सो सॉरी. मला लेट झाला. खूप ट्रॅफिक होतं ऍक्च्युली. मिस आदिती रे, फाईल बघू तुमची. तुमचं लग्न नाही झालंय ना? तुमचं लग्न नाही झालंय ना? का? जर लग्न नसेल झालं तर तुम्हाला वाटेल तसं वागता येईल म्हणून विचारताय का? मॅडम, इथे काम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा नियम आहे हा, म्हणून मी तुम्हाला विचारलं. नियम? कसला नियम? लग्न करणं हा गुन्हा आहे का? जर तुम्हाला देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करायचं असेल तर हो, लग्न करणं हा गुन्हाच आहे. आमच्या कंपनीत मॅरिड लोकांना कामच करता येत नाही. त्यामुळे तुमचं लग्न झालंय हे जर नंतर कळलं किंवा तुम्ही नंतर लग्न केलं तर त्याची यथायोग्य शिक्षा मात्र तुम्हाला मिळेल. अभिनंदन. आमच्या कंपनीचा असा नियम आहे, लग्न झालेलं कोणी तिथे काम नाही करू शकत. हे तुझं
रेसिग्नेशन लेटर. आता तू कंपनीत नाही आलीस तरी चालेल. सो मॅम, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. लग्न नाही ना झालंय तुमचं? लग्न नाही ना झालंय तुमचं? लग्न नाही ना झालंय तुमचं?